नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अगदी बरोबर आहे. तर पहा, श्री स्वामी समर्थांना नवस हा कसा करायचा, त्याचप्रमाणे नवस हा कोणत्या दिवशी करायचा, नवस केल्यानंतर कोणत्या गोष्टी या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. जर आपण अशा पद्धतीने हा नवस जर केला तर आपली कितीही कठीण इच्छा ही 100% पूर्ण होते म्हणजे होतेच. तर पहा, जेवढे पण आपले स्वामी भक्त आहेत हे स्वामींची दररोज पूजा, सेवा आणि उपासना हे करत असतात. त्यामुळे त्यांना स्वामींकडे कोणतीही गोष्ट ही मागायची गरजच पडत नाही. कारण स्वामी त्यांच्या मनातील इच्छा हे स्वतः ओळखून त्यांच्या इच्छा या पूर्ण करत असतात. परंतु आपल्या अशा काही इच्छा असतात त्या लवकर पूर्ण होत नाही. स्वामी आपले परीक्षा पाहत असतात आणि यामुळेच आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. अशा वेळी आपल्याला स्वामींना नवस करायचा असतो आणि स्वामींकडून आपली इच्छा ही पूर्ण करून घ्यायची असते. त्याचबद्दल मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम नवस हा कोणत्या दिवशी करायचा असतो, तर स्वामींना नवस करताना कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकतात. तर हा नवस करताना तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे आणि अगरबत्ती घ्यायची आहेत आणि यानंतर थोडेसे फुलं घ्यायची आहेत. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणारं स्वामींचं केंद्र, मंदिर किंवा मठ अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जे तुम्हाला शक्य होईल, जे तुमच्या जवळ असेल अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहेत, फुलं स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहेत, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तो नारळ स्वामींना तुम्हाला अर्पण करायचा आहे. यानंतर स्वामींचं दर्शन करायचं आहे. दर्शन केल्यानंतर दोन्ही हात जोडून स्वामींना तुम्हाला तुमचा नवस कबूल करायचा आहे. तुमचा नवस कबूल केल्यानंतर तुम्हाला एक सेवा ही स्वामींपुढे ठरवून घ्यायची आहे. तुम्ही स्वामींची कोणती सेवा ही करणार आहे. दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. मग बघा, तुम्ही लवकरात लवकर इच्छा पूर्ण करण्यासाठी भानाच्या भरात तुम्ही अगदी पाठीभर सेवा ही स्वामींना सांगायची नाही. जी तुमच्याकडनं शक्य होईल तेवढीच सेवा तुम्हाला स्वामींना सांगायची आहेत. जसे की स्वामी चरित्र आहेत, स्वामी चरित्र सारामृत जे आहेत त्याचे अध्याय असतात, 21 अध्याय आहे त्याचे. तर हे गुरुवारच्या दिवशी 21 अध्याय जे असतात ते वाचायचे असतात किंवा ते पारायण तुम्ही 7 दिवससुद्धा करू शकतात. 3 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही त्याचे अध्याय हे वाचू शकतात. 3 दिवसामध्ये दररोज तुम्हाला 7-7 अध्याय हे वाचायचे असतात. फक्त गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही वाचणार असेल तर ते तुम्हाला एका दिवसामध्ये 21 अध्याय हे पूर्ण करायचे असतात. किंवा तुम्ही हे अध्यायच नाही तर तुम्ही जसे की इतर सेवासुद्धा तुम्ही घेऊ शकतात. जसे की नवनाथ ग्रंथ आहे त्यांचासुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. किंवा तुम्ही इतर सेवा जी आहेत, जसे की सोमवारची सेवा जी असते, मंगळवारची स्वामींची सेवा असते, बुधवारची सेवा जी असते ती स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्या प्रकारे सुद्धा तुम्ही स्वामींची सेवा ठरवून घेऊ शकतात. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहे त्याचवेळी तुम्ही स्वामींची दररोज कोणती सेवा करणार आहे की फक्त गुरुवारीच करणार आहे हे सर्व तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि दर्शन केल्यानंतर तुमची इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्ही कोणती सेवा करणार आहे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. आणि स्वामींना सांगायचं आहे की माझ्याकडून ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. पहा, तुम्ही ही सेवा चालू करा आणि चालू केल्यानंतर फक्त 3 महिन्याच्या आतच तुमची कितीही कठीण इच्छा असो ती इच्छा तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार. आता जेव्हा तुम्ही ही सेवा चालू करणार आहे त्या दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट अतिशय महत्त्वाची ती आवर्जून टाळायची आहे. ती म्हणजे तुम्हाला मांसाहार हा घरामध्ये अजिबात करायचा नाही. घरातल्या इतर व्यक्तींनी केला तरी चालेल, परंतु तुम्ही हा नवस कबूल केला आहे, तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे, तर तुम्हाला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही. अशा वेळी जर तुम्हाला सुतक पडलं तर सुतकाचे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे आणि पुन्हा ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे. मासिक धर्म असेल तर मासिक धर्मातले 4 दिवस सोडून द्यायचे आहे आणि बाकी नंतर तुम्हाला सेवा ही चालू ठेवायची आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला गुरुवारच्या दिवशी व्रतसुद्धा करायचं आहे.
प्रत्येक गुरुवारी तुम्हाला व्रत करायचं आहे. दिवसभर उपवास करायचा आणि सायंकाळी हा उपवास तुम्हाला स्वामींना भाजी पोळीचा नैवेद्य ठेवून किंवा इतर गोड पदार्थ ठेवून तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. आणि तुमची जी सेवा तुम्ही स्वामींना सांगितलेली आहेत, ज्या दिवशी आपण संकल्प केला पहिल्याच दिवशी जे नारळ आपण केंद्रामध्ये किंवा मठामध्ये ठेवले आहेत, जेव्हा आपण संकल्प केला त्याच वेळी आपण जी सेवा स्वामींना सांगितली आहे ती सेवा तुम्हाला तुमच्यानुसार तुम्हाला चालू ठेवायची आहे. जर तुम्ही ही सेवा दररोज करणार असेल तर तुम्हाला दररोज चालू ठेवायची आहे. फक्त गुरुवारी तुम्ही जर कबूल केली असेल स्वामींना तर गुरुवारीच तुम्हाला ती सेवा करायची आहे. कंटिन्यू तुम्हाला 3 महिने करत राहायचं आहे. 3 महिन्याच्या अगोदरच तुमची इच्छा ही पूर्ण झालेली असेल. इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची सेवा ही बंद करायची नाही. म्हणजे जी तुम्ही संकल्प करून सेवा जी स्वामींना सांगितलेली असेल ती तुम्ही बंद करू शकतात. पण इतर जी छोटी मोठी सेवा जी आहे जसे की एक माळ स्वामींचा मंत्र किंवा तुम्ही इतर सकाळ संध्याकाळ आरती जी आहे छोटी मोठी पूजा जी आहे ती तुम्हाला स्वामींची दररोज करायची आहे. हा उपाय तुम्ही करून पहा, त्याचं तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होणार म्हणजे होणार. जर तुमच्या शेजारी मठ नाही, केंद्र नाही, मंदिर नाही तर मग संकल्प कुठे करायचा? तर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तिथे सुद्धा सांगितल्याप्रमाणे तुम्ही संकल्प करू शकतात. परंतु जो नारळ तुम्ही अर्पण करणार आहेत तो नारळ तुम्हाला इतर दिवशी जेव्हा पण तुम्ही कुठे स्वामींच्या केंद्रात मंदिरात जाशाल त्यावेळेला तो नारळ तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे आणि मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करून यायचं आहे. अगदी तुम्ही अक्कलकोटला जर कधी गेले तर तेव्हासुद्धा तो नारळ तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात. तर असा हा उपाय नवस हा जो आहे तो स्वामींना करायचा असतो. यामुळे आपली 100% इच्छा ही पूर्ण होते म्हणजे होतेच. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.